नावगे गावाजवळील स्नेहम या इन्सुलिन टेप तयार करणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये यल्लाप्पा गुंड्यापगोळ हा 20 वर्षीय तरुण अक्षरशः जळून भस्मसात झाला। मंगळवारी रात्री लागलेल्या आगीच्या या घटनेत अन्य 5 जण गंभीररित्या जखमी झालेत। त्यांच्यावर बेळगावातील इस्पितळात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी दिली। स्नेहम कारखाना सुमारे 6 एकर परिसरात पसरलाय। मंगळवारी सायंकाळी 6च्या सुमारास अचानक एका प्लांटमध्ये आगीचा भडका उडाला। यावेळी तेथे 100हून अधिक कामगार काम करत होते। आगीचा इशारा मिळताच कामगार कारखान्याबाहेर पडले, मात्र लिफ्टमध्ये 6 कामगार अडकले। त्यातील यल्लाप्पा हा बाहेर पडू शकला नाही, तर इतर 5 जणांना बाहेर काढण्यात यश मिळालं। कारखान्यात मोठ्या प्रमाणात रबर आणि प्लास्टिकसह ज्वलनशील पदार्थांचा साठा होता, त्यामुळे आगीचा भडका उडाला। बेळगावहून अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण बुधवार दुपारपर्यंत आग पूर्णतः आटोक्यात आली नव्हती। आगीने रात्रीपासून रौद्ररूप धारण केलं होतं, त्यामुळे कारखान्याच्या छप्परचे पत्रे, लोखंडी खांब देखील वितळले आहेत, शिवाय भिंतींनाही तडे गेलेत। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे 6 बंब आणि 120 जवान मंगळवारपासून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। आगीची तीव्रता पाहता पुढील 3 दिवस आग शमणार नाही, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलंय। आगीमुळे नावगे परिसरात रात्री आगीचे तर बुधवारी दिवसभर धुराचे लोळ पसरले होते। अनेक ठिकाणाहून लोक ही दुर्घटना बघण्यासाठी येऊन गर्दी करत होते, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांची तारांबळ उडाली। पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 100हून अधिक पोलीस कर्मचारी यावेळी तैनात करण्यात आले होते। त्याशिवाय डॉग स्क्वॉडने देखील 2 श्वानांच्या माध्यमातून कारखान्यात अन्य कुणी अडकलं तर नाही ना याची चाचपणी केली। नावगे परिसरात कारखान्याला इतकी भयानक आग लागल्याची ही पहिलीच घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले। आता आपण आहोत किने क्रॉस येथील स्नेहम या फॅक्टरीजवळ। काल सायंकाळी 6 वाजता या फॅक्टरीला आग लागली। जवळपास 5 एकरमध्ये पसरलेल्या या फॅक्टरीच्या आवारातील एका युनिटला ही आग लागली असून आता दुपारचा 1 वाजायला आला तरीही आग विझायला तयार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। खूप मोठी या परिसरातील ही दुर्घटना आहे आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आतापर्यंत एक मृतदेह या ठिकाणी आढळलेला आहे। यल्लाप्पा गुंड्यापगोळ हा मार्कंडे नगरचा रहिवासी होता आणि इथं बऱ्याच वर्षापासून कामाला होता। त्याचा अक्षरशः जळून खाक झालेला मृतदेहाचे तुकडे या ठिकाणी मिळालेले आहेत। ही आग इतकी भयंकर होती की त्याचे अवशेष अक्षरशः एका ठिकाणी जमा करावे लागले। लिफ्टमध्ये तो सापडला होता। तर या संदर्भात आपण आमचे कॅमेरामन तुम्हाला ह्या संदर्भातली दृश्य येथे दाखवणार आहेत। तर ही आग जी आहे ही खूप भयंकर आहे। खूप मोठ्या प्रमाणात धूर इथे आपल्याला पाहायला मिळतोय। याशिवाय आता सध्या येथील आग विझवणे आणि कोण या ठिकाणी अडकलं आहे या संदर्भात तपासणी येथे पोलीस त्याशिवाय अग्निशामक दलाकडून घेतली जात आहे। या ठिकाणी यल्लाप्पा यांचे नातेवाईक देखील उपस्थित आहेत। तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक देखील हा भयंकर प्रकार पाहण्यासाठी येथे उपस्थित आहेत। आपण येथील दृश्य पाहू शकतो। ही हृदयद्रावक अशी दृश्य आहेत, कारण जवळपास काल सायंकाळी 6 वाजता इथं आगीची ही दुर्घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती येथील अधिकारी देत आहेत। जे कारखान्यातील जे अधिकारी आहेत ते शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याची माहिती देत आहेत। त्याशिवाय या आगीसंदर्भातील पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यातून आणखी मयताच्या कुटुंबियाकडून होते आहे। शिवाय यल्लाप्पा जो मयत झालेला आहे याचे जे मामा आहेत बसवराज पेंडारी यांनी नुकताच आमच्याशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी
या संदर्भातील चौकशीची मागणी केली आहे. आता आपण हे दृश्य पाहू शकताय. आत्तासुद्धा येथे मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडालेला आहे आणि पूर्ण छत कोसळून खाली पडलेलं आहे. त्याशिवाय जे लोखंडी खांब येथे होते तेही वितळलेले आहेत. म्हणजे या आगीची भयानकता जी आहे, तीव्रता जी आहे, हे आमचे कॅमेरामन तुम्हाला दाखवत आहेत. त्याशिवाय या आगीचा इतका भडका होता की भिंतसुद्धा येथील कोसळलेल्या आहेत, पत्रे वितळलेले आहेत. इतका भयंकर असा हा प्रकार आहे आणि या घटनेमुळे येथील बरेचसे जे उद्योजक आहेत त्यांनासुद्धा या घटनेचा धक्का बसलेला आहे. या भयानक दुर्घटनेत यल्लाप्पा गुंड्याप हा 20 वर्षीय तरुण मयत झालेला आहे. त्यांच्या कुटुंबियांशी KMM मराठीने संवाद साधला असता त्यांनी या प्रकाराची संपूर्ण चौकशी व्हावी, तसेच जिल्हा आणि राज्य सरकारने या संदर्भात त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. शिवाय या आगीची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी कर्मचारी वर्गातून सुद्धा होते आहे. कॅमेरामन विनोद कोलकारसह चेतन लक्केविलकर, KMM न्यूज, बेळगाव. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले असलं तर या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मयताच्या कुटुंबियांनी केली आहे. ಅನ್ಫಾರ್ಚುನೇಟ್ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯ್ತು ನಮ್ಮ ಕಡೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಇಷ್ಟು ವರ್ಷದ ಪ್ರಿಕಾಷನ್ ತಗೋತೀವಿ. ಫಸ್ಟ್ ಇಂಥ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿತ್ತು ಆ್ಯಂಡ್ ಫ್ರಮ್ ನಾವು ನಮ್ಮ ಕಡೆ ನಾವು ಆಲ್ವೇಸ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದು ಮಾಡೀವಿ. ನಾವು ಎಲ್ಲ ವಾಟ್ ಎವರ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಮತ್ತು ಇದು ಸೇಫ್ಟಿ ಪ್ರಿಕಾಷನ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಾವು ನಮ್ಮ ಕಡೆ ಹಮೇಶಾ ಮಾಡೀವಿ. ಸೊ ಫ್ರಮ್ ದ್ಯಾಟ್ ಆ್ಯಂಗಲ್ ಮತ್ತು ಆ ಹುಡುಗ ಏನಾಗಿತ್ತು ಅದು ಬಿ ಫ್ರಮ್ ಆ ಸೈಡ್ ಏನು ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟೇರಿಯನ್ ಇದೆ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಎಷ್ಟು ಜನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಮತ್ತೆ ಯಾವ ಟೋಟಲ್ ನಮ್ದಿಲ್ಲಿ 450 ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ. ನಿನ್ನೆ ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ರು? 150 ಜನ ಇದ್ರು. 150 ಜನ ನಿನ್ನ ಸೆಕೆಂಡ್ ಶಿಫ್ಟ್ನಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ. ಸೊ ಮೇನ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಏನೇನು ಸರ್ ತಮ್ಮದು? ಇನ್ಸುಲೇಷನ್ ಟೇಪ್ ಒಬ್ಬರೇ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾವು. ADC ಟೇಪ್ ಇನ್ಸುಲೇಷನ್ ಟೇಪ್ ಎಲ್ಲರೂ ಸೇಫ್ ಆಗಿ ಹೊರಗೋಗಿದ್ದಾರೆ. ಈಗ 4 ಜನ ಬಿಟ್ಟರೆ ಒಬ್ಬ ಡಿಸೀಸ್ ಮತ್ತು 3 ಜನ ಬಿಟ್ಟರೆ ಎಲ್ಲ ನಿನ್ನೆ ಹೇರ್ ಕೌಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಎಲ್ಲರೂ ಪೊಲೀಸರು ಮಾಡ್ಯಾರ, ಎಲ್ಲ ಟ್ರೇಸ್ ಪೊಲೀಸರು ಮಾಡ್ಯಾರ. ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಟ್ರೇಸ್ ಆಗಿದೆ. ಏನು ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತೀರಿ ಈಗ ಮೃತ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಕಂಪ್ನಿ ಅಂತ ಎಷ್ಟು ನೀವು ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತೀರಿ? ಕಂಪನ್ಸೇಷನ್ ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತೀರಿ? ಕಂಪನ್ಸೇಷನ್ ಆ್ಯಸ್ ಪರ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ರೂಲ್ಸ್ ಏನಿದಾವೆ ನಾವೆಲ್ಲ ಅವ್ನಿಗೆ ಏನು ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಅದು ಕೊಡ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಆ್ಯಸ್ ಪರ್ ರೂಲ್. ಪ್ಲಸ್ ಫ್ರಮ್ ಅವರ್ ಸೈಡ್ ಕಂಪ್ನಿ ಸೈಡಿಂಗ್ 10 lakhs ಕೊಡೋದು ವಿಚಾರ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟೇರಿಯನ್ ಗ್ರೌಂಡ್ಸ್ ಬಂದು. ಅಲ್ಲ, ಈಗ ಅವನು ಇಡೀ ಕುಟುಂಬನೇ ಅವನ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿತ್ತು ಸರ್. 19 ಏಜ್ ಈಗ ಅವನಿಗೆ 10 ಲಕ್ಷ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಇದಾಗತ್ತೆ ಸರ್? ಕುಟುಂಬ ಒಬ್ಬನೇ ಮಗ ಅವನು. ಇದು ಮಾಡೋದು ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ 25 ಲಕ್ಷ. ಅಲ್ಲ, ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನೋ ಮಾಡುತ್ತೆ ಸರ್. ಸರ್ಕಾರ ಮಾಡತ್ತೆ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಫ್ಯಾಕ್ಟರಿಯಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂತ ಅವಘಡ ಇದು. ಮತ್ತೀಗ ಒಬ್ಬ ಮಗನ ಕಳ್ಕೊಂಡಿದೆ ಆ ಫ್ಯಾಮಿಲಿ. ನೀವು ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ರು ಮಗನಂತೂ ಕೊಡಕ್ ಆಗಲ್ಲ. ಆ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ನೌಕರಿ ಅವ್ರು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಯಾರು ಇದಾರೆ, ಅವ್ರು ಎಲಿಜಿಬಲ್ ಯಾರು ಇದಾರೆ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಅಲ್ಲ, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ನಿಮ್ದು ಏನು ಹೆಸ್ಕಾಮ್ದವ್ರಾಗಿರ್ಬೋದು, ಫೈರ್ದವ್ರಾಗಿರ್ಬೋದು, ಪ್ರತಿ ಸರಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ತಗೋತಿದ್ರಿ ನೀವು. ಬಟ್ ಇದ್ರ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ರೂಪ್ಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಅದಕ್ಕೆ ಅಂತ ಇಲ್ಲ ಅದು. ಅಲ್ಲ, ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಅಂತೂ ಎಲ್ಲ ಅದಾವ ಆಫೀಷಿಯಲಿ. ನಮ್ಗೆ ಮಳೆ ಒಳಗೆ ಏನಾದ್ರು ಮಳೆ ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಆಗಿ ಏನೋ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಇನ್ಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. बेळगाव पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. कॅमेरामन विनोद कोलकार समवेत चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, बेळगाव.